Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. सरकारच्या विनंत्या मान्य केल्या. शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. लेकरा बाळांच्या चर्चा फारशा होत राहतात. मंत्री येत राहतात, सरकार येत जात राहतात. माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांच्या खराब झाले पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-20 वर्ष आंदोलन. लेकरा बाळाची धक्कूपाट लागली आमच्या. चर्चा नाही, मी अंमलबजावणी म्हणतोय. अंमलबजावणी आहे का? त्यांची कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटतं. तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबई जाऊन? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितलंय आम्हाला मुंबईला यायचं नाही. ते आलेत गोत्यात. त्यांच्या लक्षात आलंय की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला. आता मागे त्यांनी वेळ मागितला होता. आपला आत्ताच उपोषण होतं, सुरेश अण्णा दर्शांनी सोडलं त्या टायमाचं. मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा. सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही. समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो. मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक JR काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येतील, केसेस मागे घेता येत्या. ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा. आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी. कवर चर्चा हे रोज येत राहणार. चर्चा अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईला. पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. खरं तर तुम्ही आंतरवाली सोडीपर्यंत चर्चेची तयारी दाखवली होती. हा, मग करतोय ती काय, मी काय नाही म्हणलो. खरं तर अवघे काही तास शिल्लक राहिले. सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही, कधी झाला नाही. झाला तरी तुम्ही असतातच. झाला नाही. पण चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत OSDना पाठवलं. कसं मग ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे. त्यात बोलता बोलता पण म्हणत होतं यायला सकाळचा चहा पाजणारे. त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका, कारण तुमची आई ही आमची आई आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणलं, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे. लेकर आहेत आम्ही राज्यातले. एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागे घ्या. याच्यापेक्षा काय पाहिजे? पण ते जीवावर आले द्यायचं. सगळं खरं आहे. सगळ्या रास्त मागण्या येतात, लोकशाहीला धरून येत, कायद्याला धरून येत, संविधानाला धरून येत. त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेट द्यावंच लागणार आहेत मराठ्याला आता. मग हे मॅनेजर होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावं लागत. मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा. आणि मग हे मराठीने ओळख केलं. अरे हे याच्या जीवावर आलं द्यायचं. आता तर मुंबईत चला, कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो, निर्णायक टप्प्यावर. आता घरात झोपलात, जाहीर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जर आता घरी झोपले, जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं. मी तर चाललोय मुंबईत, तुम्हाला यावंच लागणार आहे. आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली? कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, पुन्हा आठवण करू देतो. जरांगे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे, त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या. समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू, आणि मग कायदा पारित करू. मराठा कुणबी आता 58 लाख नोंदी मिळाल्यात. आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक. आता बोलायला जागा नाही. गॅजेटियर 13 महिने झाले अभ्यासाला घेतलेले, 13 महिने. आणि मग आता ते पण द्यावं लागतील. मग काय करायचं? तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण. हे पोरग तर मॅनेज होत नाही. मग आता आपल्या लोक येडच काढतात. वेळ दिला नाही म्हणा, तो 2 वर्ष दिला म्हणतात. त्यांना बोलायला जागा नाहीये. परत 4 महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली. तिकडून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना. मीडियासमोर खरं सांगतो, मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागले मुंबईकर. तुम्हाला जर 4 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं, त्यांना आडमोठापणा नव्हता त्यांचा, त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या. तुम्ही अंमलबजावणी करा. का नाही केली त्यांच्या मागण्या? आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येईन, असं येईन, तसं आहे. त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला, तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला. हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही. आम्ही सगळे, आमची चूक नाही. आम्ही सगळे प्रयोग केलेत, हात जोडलेत, पाय जोडलेत, कायदेशीर सांगितलंय, वेळ दिला वेळोवेळी. आताच 3 महिने वेळ दिला, मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची, मराठा कुणबी एक JR काढायची. 3 महिन्याची वेळ द्या. आता सरकार आले, 15 दिवस झाले आणखीन आलेलं. सुरेश अण्णा धस आलते तेव्हा. आता बोलायला जागा आहे का? म्हणून लोकांनी ओळखलं, अरे मराठ्याला आरक्षण मिळतं, हे मुद्दाम देत नाही ना, आता मुंबईत चला. म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा घरात झोपू नका. घरात झोपलात शाप शिव्या खाता लेकरा बाळाची. जातीतून मराठ्याचे नेते सुद्धा बाहेर पडले.